रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज वेलचीचे प्रभावी उपाय बघणार आहोत. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जीवनात पैसा आणि आनंद असावं, पण कधीकधी खूप मेहनत करूनही आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. जर तुम्हीही अशा परिस्थितीतून जात असाल तर तुमच्यासाठी एक अगदी सोपा प्रभावी उपाय म्हणजेच हिरवी वेलची. ही छोटीची गोष्ट फक्त जेवणातच नाही किंवा मसाल्यातच नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही खूप खास मानली जाते. खरं तर हिरवी वेलची घराची सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आणि संपत्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. असं मानलं जातं की यात एक खास प्रकारची ऊर्जा असते, जी नकारात्मक प्रभाव नष्ट करते आणि समृद्धीला आमंत्रण देते. आता ते उपाय कोणते आहेत बघूया. घर सोडताना 2 वेलची तोंडात ठेवा. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल, विशेषतः जर ते काम पैशांशी संबंधित असेल, जसे की नोकरीची मुलाखत, व्यावसायिक करार किंवा कोणतीही खास भेट, तर घर सोडताना 2 हिरवी वेलची तुमच्या तोंडात ठेवा. असं मानलं जातं की यामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि यश मिळण्याची शक्यता वाढू लागते. वेलचीसोबतच श्रीम मंत्राचा जप करा. जर तुम्हाला आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर 1 वेलची तोंडात ठेवा आणि 3 वेळा श्रीम 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 असा मंत्राचा जप करा. हा मंत्र लक्ष्मीशी संबंधित आहे आणि तो संपत्ती आकर्षित करणारा मानला जातो. असं केल्याने तुमची आर्थिक विचारसरणी मजबूत होते आणि तुमच्या आजूबाजूची ऊर्जाही तुम्हाला साथ देऊ लागते. आता रात्री झोपताना 2 वेलची उशीखाली ठेवा. हा उपाय खूप सोपा पण प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा 2 हिरवी वेलची तुमच्या उशाखाली तुम्हाला ठेवायची आहेत. असं म्हणतात की यामुळे झोप सुधारते, तणाव कमी होतो आणि मनात नवीन विचार येऊ लागतात, जे भविष्यात आर्थिक सुधारणेचा मार्ग तुम्हाला दाखवतात. पुढचं असं की घराच्या ईशान्य दिशेला वेलची ठेवा. ईशान्य दिशा ही भगवंताची दिशा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात नेहमी सुखशांती राहावी आणि पैशांची कधीही कमतरता नसावी, तर एका वाटीत वेलची भरून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा, जिथे ईशतत्व असतं. दर 21 दिवसांनी वेलची बदला आणि जुनी वेलची एखाद्या झाडाच्या किंवा रोपाच्या मुळात पुरून टाका. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण तयार होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर उजव्या हाताच्या मुठीत 3 वेलची ठेवा. त्यानंतर श्रीम बोला आणि मूठ उघडा. या उपायाने तुम्ही या कामानिमित्त बाहेर जात असाल त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल. धनप्राप्तीसाठी उपाय सांगते. जर तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून देखील तुमच्याकडे पैसा टिकत नाही आहे, कायम आर्थिक समस्या निर्माण होत आहे, तर तुम्ही वेलचीचा उपाय करायलाच हवा. उपायानुसार 5 हिरव्या वेलची तुमच्या पर्समध्ये किंवा कुठेही पैसे ठेवता अशा ठिकाणी, असे केल्याने उत्पन्न वाढ होते. अशा ठिकाणी ठेवा म्हणजे उत्पन्नात वाढ होते, आर्थिक समस्या दूर होतात. प्रेम मिळवण्यासाठी देखील ही उपयुक्त आहे. समोरच्या व्यक्तीचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले असेल तर शुक्रवारी 3 वेलची घ्या. या वेलची आपल्या शरीराला स्पर्श करून श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हटलं तरी देखील चालेल. आता या वेलची रुमालात बांधून अशा ठिकाणी लपवा जेथे कोणीही पाहू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी वेलचीला बारीक करून तुमच्या प्रेयसीला खायला द्या. हा उपाय सलग 3 दिवस करा, तुम्हाला नक्कीच लाभ होईल. दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय बघूया. घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी वेलचीचे उपाय खूप रामबाण ठरतात. त्यानुसार कोणत्याही गरीब, असहाय्य किंवा तृतीयपंथीला 1 नाणे दान करा आणि त्याला हिरवी वेलचीही खायला द्या.
नियमित हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता दूर होते. उपाय आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करा. विश्वास असेल तरच हे उपाय करून बघा. उगाच शंका कुशंका काढून कुठलाही केलेला उपाय, कुठलीही सेवा पूर्णत्वात जात नाही. ती तिथेच खंड पावते. जिथे मनात शंका आली तिथे सगळं संपलं. त्यामुळे जर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही हे उपाय करा. नसेल हरकत नाही, करू नका. मात्र एक सांगेन की रोज एक हिरवी वेलची ऑफिसला जाताना नक्की खाऊन जा. बघा, या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल नसेल, मात्र सकाळी तुम्ही एक वेलची तर खाऊच शकता, 2 वेलची तर खाऊ शकता. तुम्ही उपाय म्हणून नाही, निदान आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या तोंडातील सुगंधासाठी तरी तुम्ही सकाळी कामावरती जाताना 2 वेलची खाऊन जा आणि तुम्हाला काय फरक पडतो तो तुम्हालाच जाणवेल. वॉलेटमध्ये ठेवून पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही शुक्रवारी 5 वेलची घ्या. श्रीम म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करा किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः म्हणून अर्पण करा. दुसऱ्या दिवशी त्या 5 वेलची उचला, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. लाल कपड्यामध्ये बांधून ठेवल्या तरी देखील चालेल. करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.